न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आदरणीय ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीमध्ये किती बापाचा आहे असा शब्द वापरला, त्याबद्दल जिल्ह्याच्या सर्व पक्षाच्या सर्व पुढाऱ्याला एक विनंती करणार आहे। या जिल्ह्यामध्ये इतक्या वेळेस विरोधक एकामेकाच्या वेळेस बोलत असताना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन हा माणूस बोलतोय, ज्याच्या बाबतीमध्ये सगळ्या पक्षाला विनंती करायची आहे, अशा माणसाजवळ किमान कधीच जवळ जाऊ नका। हा माणूस एखाद्या पुढाऱ्याच्या बाबतीमध्ये बोलला, आज त्याच्यावर प्रसंग आहे, आज माझ्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार आहे। जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे, ह्याच्यापासून सावध राहा। आणि या मतदारसंघातले लोक ज्यावेळेस विधानसभेला उभा असताना सकाळी 7 वाजता माझ्या दारावर राहायचं आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर त्याला निवडून आणण्यासाठी या मतदारसंघाच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून झटून काम करून निवडून आणलं। आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबाला आज बोलतोय, बोलत असताना त्यांनी विचार केला पाहिजे, त्याला पैशाची मस्ती आहे। पैशाची मस्ती असताना सामान्य माणसाला भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या लोकांना, या सगळ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही विकत घेऊ शकतो, पण मी त्याला सांगू इच्छितो की भूम परंडा मराठवाड्यातील लोक पैसे नसतील पण ते स्वाभिमानी आहे, एक निष्ठ आहे। तेव्हा तुला चिंता करायचं आज कारण नाही। तुला ज्यावेळेस विधानसभा लागेल, लोकसभा लागेल, या मतदारसंघातले लोक खऱ्या अर्थानं वक्तव्य केलंय, त्याचा निषेध करायचा असेल तर विधानसभा असेल, लोकसभा असेल, फिरताना त्याला गावामध्ये येऊ द्यायचं नाही, एवढीच या मतदारसंघाच्या लोकांनी विनंती करणार। आज त्याला म्हणून काय उपयोग नाही, आपण त्याला दाखवून दिलं पाहिजे, अरे तुझा पैसा काही करू शकत नाही। एक काळ माड्यामध्ये त्याला गुलाल लागत नव्हता, आदरणीय सिद्धेश्वर पाटील हा 3 वेळेस जिल्हा परिषद निवडून आला त्या मतदारसंघामध्ये। या मतदारसंघामध्ये धनंजय सावंत लोकांचे सुरुवातीला त्याला निवडून आलं, पण मान्य शिवसेना प्रमुखांनी ह्याला तिकीट दिलं, ह्याला निवडून आणलं। असं यांच्यावर उत्तर असताना सुद्धा मला सांगतोय 48 तासामध्ये मी किडनी बदलली, त्याला लाज वाटली पाहिजे। अरे तू का डॉक्टर आहे का, तू किडनी दिली मला, अरे जनाची ना मनाची ठेवायला पाहिजे होतं की आमचे किती उपकार आहे तुमच्या घरावर। असं असताना या मतदारसंघामध्ये 10 वर्ष आमदार असताना अनेकदा सगळ्याला सहकार्य केलं, आम्ही एकदाही बोललो नाही। आणि तुझं मला काय सहकार्य लागलं रे, तू तर आला मला भेटायला, मी तुला बोलवलं होतं। आज त्याला बोलायला असं सोपं वाटतंय, पण ग्रामीण भागातली जनता
कधीच विसरणार नाही. आज तुम्हाला सांगू का, जिल्ह्यामध्ये खासदार असताना, उमराजे असताना काय बोलला, त्याच्या घरामध्ये कसला प्रसंग आला असेल, त्यांच्या माझ्या माता भगिनीला काय वाटत असेल, त्यांनी कधी विचार केलाय का? अरे तुला राजकारणाचा दम आहे तर स्वतःच्या हिंदीवर तू बोल. मराठवाड्याची जनता खालच्या पातळीवर जाऊन कुठल्याच पक्षाचा पुढारी बोलला नाही. आदरणीय राणासाहेब असतील, आदरणीय बसवराज पाटील असतील, चव्हाण साहेब असतील, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणारा पैकी नासका आंबा तू आहे. सगळ्या पुढाऱ्याला सांगू इच्छितो, सगळ्या पक्षाचा असो, भाजप